आहे आणि या पहिल्या रात्रीत जर आपण पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी ती आपल्याला नक्की पाहायला मिळाली आहे. या मॅचमध्येही अ, त्याच षटकार चौकाराची अपेक्षा असेल. 31 षटकार लागलेत आणि 65 चौकार या पहिल्याच रात्रीत लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश नेटवर्क ही सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. खूप चांगलं टेलिकास्ट विश नेटवर्कच्या माध्यमातून ते सातत्यानं पाहायला मिळतं. तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा मग तुम्ही तुमच्यामधली परिपक्वता ती दाखवली पाहिजे. काहीतरी तुमच्याकडे वेगळं आहे ते लोकांना तुम्ही पटवून दिलं पाहिजे, तरच मग लोक तुमच्याकडे जातात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात. अगदी ते विश नेटवर्क तेच काम सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते. निलेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक एक्सपिरियन्स गोलंदाज ज्यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपण पाहताय समोर मुजीब फराज ते स्ट्रायकर एंडकडे आहेत. जव्हार टेनिस बॉल क्रिकेटमधला एक धुरंधर फलंदाज म्हणून मुजीब फराजला ओळखलं जातं, जो सध्या स्ट्रायकर एंडकडे आहे. पहिलाच बॉल लालच दिली होती, मात्र तिथे योग्य निर्णय घेतला. बॅकलिपला खाली केलं, चेंडूला मिड ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. लालच बुरी बला आहे आणि या लालचे पोटी सातत्यानं विकेट्स त्या मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र बॉलला अगदी फोर्स करत असताना खेळलाय. मिड विकेटच्या दिशेनं बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. मुजीब फराजच्या बॅटमधनं चौकार आलाय. फक्त ताकदीचा वापर केला होता. तिथे बॉलच्या जवळ गेला होता आणि आपली ताकद तिचा वापर केला आणि तदनंतर या बॉलला तिथे हे बघा अगदी पूर्ण ताकद झुकली होती या फटक्यामध्ये. ताकदीच्या जोरावर खेळलं. टायमिंग ते नव्हतं त्यामध्ये, त्यामुळे पहिल्या टप्प्याखेरीज चौकारामध्ये परावर्तित झालाय. ताकदीचा वापर तो गरजेचा आहे नाईट क्रिकेटमध्ये. विशेषतः बॉल ही जर आपण पाहिलं तर तो तेवढासा मिडल नव्हता झालेला. यावेळेस मात्र फटका फसलाय. निर्धास्त स्थळी पडेल, कारण 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 1 न वाढते आणि जाऊन पोचते ती 5 या आकड्यावर. आज रात्रीच्या जेवणाबरोबर नशीब सुद्धा खिच्यामध्ये घेऊन आलाय कदाचित मुजीब, कारण या पद्धतीने जीवनदान खूप कमी वेळा मिळतात त्याला. इथे मात्र ते जीवनदान मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल थोडा काळ हवेमध्ये राहिला होता, मात्र निर्जन स्थळी तो चेंडू पडला आणि त्याला जीवनदान मिळालं. धावसंख्या 5 या आकड्यावर. यावेळेस मात्र बॉलला उंच हवेत उडवलंय. तिथे एकदा की क्लिअर केलं की खूप फास्ट आउटफील्ड आहे, मग चेंडू थांबत नाही, निघून जातो सरळ सीमा रेषा पार आणि तेच घडलंय. बॉल सीमा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स मिळतील 4. होता बॅटच्या वरच्या भागाला स्टिकरच्या जवळपास लागला चेंडू. खूप काळ हवेमध्ये राहिला आणि त्यानंतर मग अगदी वेगानं सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. एक चांगला फटका तो पाहायला मिळाला. प्री माइंडेड फटका होता, मात्र प्री माइंडेड जरी असला तरी ज्या 4 धावसंख्येकरता खेळायचं होतं तर त्या 4 धावा या फटक्यावर मिळून गेल्यात. यावेळेस मात्र वा, लाजवाब, दर्जेदार आणि दमदार हिट तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. बॉल सीमा रेषा पार, रन्स मिळतील पुनश्च एकदा 4. काय अप्रतिम फटका खेळला होता. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाला. चेंडू वरची जी नजर आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत हटवू दिली नाही. अगदी बॅटच्या टोच्या जवळपास लागला, मात्र तदनंतर उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट ती चेंडूला मिळाली. खाली क्षेत्रातनं गेला आणि त्यामुळे चौकारामध्ये परावर्तित झाला. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना 13. चांगली सुरुवात ती पाहायला मिळते. निलेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. एक जुने जाणते एक्सपिरियन्स गोलंदाज ज्यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलं आणि आतापर्यंत 3 बाउंड्रीज त्यांच्या विरोधात खेचल्या गेल्यात. एक सिंगल, त्याच्या मदतीनं धावसंख्या 13. डीसीसी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अरबाज मात्र चांगल्या बहरात आहे. चांगली बॅटिंग करतोय सध्या मैदानातनं. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, मात्र तिथे गोलंदाज निलेश यांनी सांगितलंय 2 बाउंड्री जरी तू खेचले असतील तरी हा बॉल माझा आहे आणि या चेंडूवर वर्चस्व ही माझंच राहणार. तिथे विकेट मिळवली, माघारी परतवलंय. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं फलंदाज अरबाज तो तंबूच्या दिशेला जात असताना विकेटचं बदन, खेळाडू बाद.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या राफेल कावरीत, एक विकेटचं पतन ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र हे बॅटल खूप रंगतदार असेल. दोन जवळचे मित्र एकमेकाच्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दर्शन तामोरेच्या विरोधात मुजीब फरास. हे बॅटल अगदी चांगल्या पद्धतीने रंगताना आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळू शकतं. पहिला बॉल. इथे मात्र चांगला चेंडू आहे, त्याला अगदी दिशा फक्त दर्शवण्याचं काम केलं. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. मुजीब आणि दर्शन या दोघांमधला संघर्ष किंवा या दोघांमधली फाईट ती निश्चित पाहण्याला एक प्रत्येक वेळी असते. इथे चांगला बॉल दर्शननं तो हाताळला गेला. सैफ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय वन डाऊनच्या स्वरूपानं. चांगला बॉल दर्शन अगदी चांगली गोलंदाजी करतोय. मिसिंग यॉर्कर होता. मिसिंग यॉर्कर हा खूप डेंजरस बॉल असतो, कारण तो फलंदाजाला फुलटॉस वाटतो, मात्र मुळात तो खाली डीप होत असतो, त्यामुळे त्यावर विकेटची जास्तीत जास्त शक्यता असते. तो मिसिंग यॉर्करचा हा बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 15 या आकड्यावर. एक विकेटच्या पतनानंतर दर्शन तामोरे पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र चांगला बॉल, आणखी एकदा चांगला बॉल. काय गोलंदाजी करतोय, लाजवाब, अप्रतिम. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल खेळतोय. तिथे फुटबॉलच्या साह्यानं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. दर्शन म्हणजे एक परिपक्व व्यक्तिमत्व आहे. ज्या क्षेत्रात जातोय तिथे आपलं प्रावीण्य दाखवण्याचं काम नेहमी करतो. मग ते क्रिकेटचं मैदान असेल तिथे एक परफेक्ट ऑलराऊंडर. सध्या राजकीय क्षेत्रातही आपला खूप छान ठसा दर्शन तो उमटवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. माणसाने नेहमी असंच राहिलं पाहिजे, जिथे कुठे जाईन तिथे मी सर्वोत्तम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानं. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक रन तिथे कंप्लीट केली आहे. डबल करता कॉलिंग आहे आणि इथे संत गतीची स्लो थ्रो ते आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीनं दाफलकावर धावसंख्या 18 या आकड्यावर. एक विकेटच्या पतनानंतर थोडंसं शांत केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या होत्या, मात्र दर्शनच्या विरोधात रन घेणं तेवढंच सोपं नाही आहे. इथे चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. वा, काय एफर्ट लावले बघा. ते म्हणतात ना, उमर 55 की लेकिन दिल बचपन का. अगदी क्रिकेटच्या मैदानात वय ते मॅटर करतच नाही. तिथे काय अप्रतिम फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. मनोज प्रभू त्यांना आपण तिथे पाहिलं आणि काय अप्रतिम फिल्डिंग ती त्यांच्या वतीनं तिथे आपल्याला पाहायला मिळाली. हे बघा, रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जात आहे. मनोज प्रभू, वा, काय एफर्ट लावले तिथे. अगदी 40+ चा हा खेळाडू आहे आणि 50+. मी म्हटलं ना, उमर 55 की लेकिन दिल बचपन का. अगदी तेच मैदानात दाखवलं. वयवर्ष 53 आहे आणि क्रिकेटच्या मैदानात ॲथलेटिक्स एफर्ट ते त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथे चेंडूला पाहिलंय, सोडून दिलं. बाकीचं काम पंचांवर होतं, ते पंचांनी पूर्ण केलं. इशारा केला वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकार असताना 20 या आकड्यावर. ही मॅच खूप रंगतदार होणार आहे. हा सामना पूर्वार्धात जेवढा रंगतदार वाटतोय तेवढाच उत्तरार्धामध्येही रंगतदार होणार आहे. चांगला बॉल बॅक टू द बॉलर खेळला होता मुजीब फरास. त्याला तिथे परास्त केलंय, माघारी परतवलंय. एक महत्वाची विकेट दर्शन तामोरे त्याने मिळवली आहे. मुजीब फरास बॅक टू द लगआउट आणि त्यानंतर सेलिब्रेशन तेही पाहण्यालायक होतं. कारण मुजीब आणि दर्शन या दोघांमधला संघर्ष तो अगदी शिगेला पेटला होता आणि तिथे मुजीबला फुलर लेनचा बॉल हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जातं. अगदी पुढे खेळलं, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, बॅक टू द बॉलर खेळला आणि वा, काय कॅच घेतला तिथे दर्शन तामोरेनं. माघारी परतवले मुजीब फरासला. एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या टीम करता मिळवली आहे. विकेटचं पतन, खेळाडू बाद. विकेट करतात धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर 20 आहे. मुजीब फरासची एक महत्त्वपूर्ण विकेट. शेवटच्या बॉलवर थोडासा संयम तो गरजेचा होता. क्रिकेटचा खेळ तो संयमाकरताच ओळखला जातो. तो संयम स्वतःवर राखता आला नाही आणि शेवटच्या बॉलवर तिथे विकेट बहाल केली गेली. नवीन फलंदाज फिरोज ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहताय. एक एक्सपिरियन्स बॅटर. जवारचं टेनिस बॉल क्रिकेट जर आपण पाहिलं तर या जवार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जुन्या जाणत्या खेळाडूंचं एक विशेष महत्त्व आहे.
इथे रनिंग क्रिकेट आणि लेजंड खेळाडू त्यांची सांगड ती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. फिरोज मेमन जे फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये आलेत. गौरव गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल करतात. इथे प्रयत्न केला, डायरेक्ट हिट लागेल का? नाही, वाईट थ्रो. एक रन ती कंप्लीट झाली आहे. तिथे एकच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना 21 धावा. मॅचमध्ये अगदी धुमश्चक्री ती सुरू आहे. थोडीशी गरमागरमी ती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम ज्या अग्रेशननं खेळणाऱ्या टीम आहेत, विजयाचा प्रयत्न दोघंही करणार आहेत. मात्र एकच कुणाला तरी इथे विजय साध्य करता येणार आहे आणि तो विजेता संघ कोण तेच प्रेक्षकांना पाहायचं आहे. त्याच करता तर लेट नाईट पर्यंत इथे थांबलेत. रिव्हर्स 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 म्हणजे दुधारी तलवार. त्या दुधारी तलवारचा वार स्वतःवर केलाय फिरोज मेमन. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट. एरवी खूप स्पर्धा होतात, खूप वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाच्या समोर येतात. मात्र जवार चषकमध्ये या दोघांमधली लढत ती पाहण्यालायक असते नेहमीच. कारण या जव्हार तालुक्याची एक सर्वोत्तम स्पर्धा आहे आणि दोन्ही टीमचं हेच स्वप्न असतं की सर्वोत्तम स्पर्धेमध्ये आम्हाला बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचायचं आहे. त्यामुळे अगदी जीव लावून, आपण म्हणतो ना संपूर्ण प्रतिष्ठा पणास लावून जो खेळ असतो ना, तो दोन्ही टीमकडनं केला जातो. तेच तर खरं क्रिकेट आहे, तेच तर एन्जॉय करायचं प्रत्येकाला. इथे चेंडूला फक्त पाहिलंय, सोडून दिलं, बाकीचं काम पंचांवर होतं. त्याने इशारा केलाय वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या ती पुढे सरकत असताना 23 2 विकेटच्या पतनानंतर 2.3चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. गौरव ज्यांना आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, यावेळेस वा तगडा प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क बिग हिट. षटकार 6. काय अप्रतिम फटका तो इथे सजवला गेला. एक दमदार पॉवरफुल हिट ती इथे मैदानाच्या आतनं येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पूर्ण जोर लावला, टायमिंग प्रॉपर केला आणि तदनंतर बॉलला फेकून दिलंय अगदीच दूर सीमा रेषा पार. षटकार. पुढचा बॉल इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. तिथे स्टॉप केलं. तद्वर एक रन जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या 30. 10च्या जवळपासची सरासरी प्रत्येक षटकागणिक अधोरेखित ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. एखादा चांगला फटका जर फिरोज यांच्या बॅटमधनं आला तर मग धावसंख्या ती चांगला आकार घेऊ शकते. काय फिरोज इथे एक चांगला फटका मैदानाच्या आतनं खेळतील, आपल्या टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल. गौरव आणि फिरोज या दोघांमधला हा खेळ, या दोघांमधला हा संघर्ष, या दोघांमधली ही जुगलबंदी ती इथे आपल्याला बघायची आहे. कोण कोणावर भारी पडतोय ते या बॉलवर आपल्याला बघायचं आहे. पुढचा बॉल गौरवचा. इथे मात्र फटका तो चांगला आहे फिरोजच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक तो तिथे थोडीशी चूक करताना पाहायला मिळाला आणि त्याचं भुगतान करावं लागलं. 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. थोडंसं तिथे लक्ष विचलित झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीला तर चेंडूवर धावसंख्या 2 वाढली, दुहेरीनं वाढताना 32ला 2. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. दर्या सारंग टीमकडनं कुणाला इथे प्राचारण केलं जाईल, कोणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल, कोण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येईल, या सर्वच गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. चला पुढचा गोलंदाज लगेचच गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करायचा आहे. वेळेचा अपव्यय करू नका कारण ऑलरेडी थोडासा उशीर झालाय. जवार चषक 2026 ही स्पर्धा आजची पहिली रात्र. उद्घाटन समारंभ होता आज संध्याकाळी आणि अगदी शानदार उद्घाटन समारंभाचा सोहळा तो आपण सर्वांनी पाहिलाय. तदनंतर या खेळाला सुरुवात झाली. आज जवार शहरी संघ ज्यांना प्राधान्य दिले गेले, आज ते संघ आपलं कशप कला कौशल्य, आपलं नशीब ते आजमावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक दिवशी एक वेगळा गट असेल आणि खूप चांगला
खेळ प्रत्येक दिवसातनं एक गाव एक संघ या फॉर्मॅटमधनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याची रात्र कोण कोणाच्या नावावर करेल तेही आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चाललाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर दीपेशच्या विरोधात चौकार खेळलाय 4. उद्याची रात्र जर आपण पाहिलं तर ST एक गाव एक संघ ते संघ उद्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक रात्रीतनं काहीतरी वेगळं ते आपल्याला दाखवलं जाईल. बघूया उद्या 10 संघांचा खेळ कसा असेल. मात्र आजच्या रात्रीचा खेळ त्याकडे सध्या आपण जाऊया. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. फिरोज वय जरी वाढत असलं तरी क्रिकेटमधली चपळाई ती कुठेही कमी होऊ देत नाहीये. यावेळेस एक रन करता गेले आणि एक रन तिथे कंप्लीट केली गेली. जे एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 37 सदरीस येणारे 4 बॉल खूप महत्त्वाचे आहेत. जर एखादा मोठा फटका फिरोज यांच्या वतीनं खेळला गेला तर 45-50च्या जवळपास संघ पोहोचू शकतो आणि 45-48 धावा ते या मॅचमधला एक चांगली टोटल असू शकते. तोपर्यंत पोहोचणं काय इथनं शक्य होईल ते आपल्याला बघायचं आहे. इथे बॅटची कडा घेतली. बॉल हवेत आहे. कॉलिंग मध्ये झाली आहे गडबड आणि त्यानंतर मग बॉल वेगानं चाललाय बिहाइंड विकेट. एक रन तिथे कंप्लीट केली गेली. एका वरच समाधान मानावं लागेल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते 38 आली आहे. मात्र दुसरी धाव विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सैफला माघारी परतावं लागेल खेळाडू बाद. धावसंख्या 39 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फरास, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया फरासचा खेळ तो इथे कसा असेल. 2 बॉल आहेत. एक मोठा फटका लावला तर निश्चित संघाकरता ती खूप मोठी मदत असेल. इथे मात्र फटका तो फसलाय. शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यानं टिपलाय. झेल संपवलाय फरासचा खेळ. इथे आणखी एक गडी तो तंबूच्या आसराला परत शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे मोठी धावसंख्या धावफलकावर लावावी हा इरादा होता. तिथे जर आपण पाहिलं तर विकेट त्या सातत्यानं येत आहेत. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. मात्र फटका खूप लवकर खेळून गेले त्यामुळे बॅटच्या वरच्या साईडच्या कडेला लागला आणि विकेट किपरच्या मागे जिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग घेतला गेला होता. त्याच्या हातामध्ये चेंडू विचावला आणि विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉल आहे. नवीन गडी मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुफियान जो फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया शेवटच्या बॉलवर सुफियान कशा पद्धतीने बॅटिंग करेल. इथे दीपेशच्या विरोधात कशा पद्धतीनं तो रिॲक्ट होईल. यावेळेचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये इथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू तो लिहिला जाईल. कारण बॉल जे एकदा की विकेट किपरने कॅरी केला की मग तिथे तुम्हाला रन करता परमिशन नसेल आणि त्यामुळे हा डॉट बॉल तो लिहिला जाईल. पूर्वार्धाचा खेळ तो संपलाय. पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली 39. 39 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. विजयाकरता 40 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं जाईल आणि या 40 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील, काय घडेल काय बिघडेल, कसा असेल येणारा खेळ ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये जिथे केली जाईल या पुढच्या मॅचची नाणेफेक. तिथे मला वाटते शेवटची मॅच आहे यानंतर. त्यामुळे यातील विजयी संघ आणि मोर्चा त्यांच्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे ही मॅच खूप महत्त्वाची आहे. अगदी खूप चांगल्या फ्लड लाईट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. कौशिक मंडप डेकोरेटर्स पालघर ज्यांच्या माध्यमातून या फ्लड लाईट त्या इथे लावल्या गेल्यात आणि खूप छान प्रकाश तो आपल्याला पाहायला मिळतोय. कारण नाईट क्रिकेटमध्ये विकेटवर किती
उजाला आहे ते नेहमी पाहिलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर हा लख्ख प्रकाश जो क्रिकेटर्स करता खूप आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण ते निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तरी ते उत्तरार्धाचा खेळ लगेचच सुरू होणार आहे. खेळपट्टीची मरम्मत ती मैदानाच्या आतनं सुरू आहे आणि काय घडेल या उत्तरार्धाच्या खेळात ते ऐकवण्याकरता आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं असतील तेजस धोबी. पारितोषिक घेण्याकरिता यायचं आहे सुमित. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. थँक्यू अक्षय पांडव सर आणि किरण सर. अजूनही अगदी एकंदरीत आपण विचार केला तर 2 वाजलेत आणि तरी तितकाच प्रेक्षक राजा अजूनही या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनस्वी आभार. अगदी आपली उपस्थिती आपण इथून मात्र दर्शवत आहेत. 39 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरिता 40 धावसंख्येचा वण समोर ठेवलं गेलं. यावेळेस थोडंसं कमकुवत गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. कारण एकंदरीत आपण दर्या सरंगचा विचार केला तर एक चांगले गोलंदाजीचा अटॅक त्या संघाच्या मार्फत आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला. यावेळेस थोडीशी कमकुवत आणि 4 षटकांचा विचार केला तर फायटिंग स्कोअरच उभा राहिला आहे. अगदी 24 चेंडू आणि 40 या धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10-10 धावा घेणं कुठेतरी मात्र गरजेचं असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथे सज्ज होईल षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुलदीप आणि दर्शन ही जोडी सध्या तरी दाखवत असताना मुजीबला आपण पाहताय षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता ताकदीनं खेळणारा हा खेळाडू मुजीबलाही आपण पाहताय. आणि मी पोचवीन तुमच्यापर्यंत गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मुजीब इथून मात्र सज्ज होतो षटकातील. हो, पहिलाच बॉल डिलिव्हरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. जे सेफ झोन खरं तर बॅटरला इथून मात्र म्हणलं जातं त्या पॉकेटमध्ये डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न इथून मात्र मुजीबचा आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीनं फेस केलं गेलं आणि सिंगलनं आता मात्र खातं खुलं होताना आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक चेंज होईल. दर्शनला इथून मात्र आणलं जाईल. जव्हार क्रिकेटचा वडनेर बॉय म्हणून ज्याची ओळख सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या तरी नगरसेवक साहेब आपल्याला जरूर पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. हो, पुढचा बॉल टाकणारा हा चेंडू आपण इथून मात्र पाहताय. सिंगलनं धावफलक पुढे नेण्याचं काम कदाचित मुजीबच्या षटकाला फक्त आणि फक्त फेस करतील असं चित्र या 2 चेंडूंवर तर इथून मात्र पाहायला मिळालं. सिंगलनं धावफलक पुढे नेण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कुलदीप आणि दर्शन सध्या तरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू संपुष्टात येत आहेत. 2-4 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी. हो, पुढचा बॉल मध्ये परिवर्तनही आपण इथून मात्र पाहिलं. निर्धाव फेकी डॉट बॉल टप्पा पडल्यानंतर मिस केलं गेलं या फटक्याला आणि कदाचित क्वेश्चन मार्क असावा मनामध्ये कुलदीपच्या. तसं काहीचं चित्रही आपण लाईव्ह स्क्रीनच्या मार्फत इथून मात्र पाहिलं. कन्फ्यूज जरूर पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात धावसंख्या 2. गोलंदाज तयार. पुढचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल करतायत. यावेळेस चेंडूला क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. पुरेपूर फायदा. चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा. क्या बात आहे. अगदी आपण एकंदरीत बघितलं बंदिस्त षटक आहे. बंदिस्त मैदान आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून यावेळेस चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला होता. पण यावेळेस अपीलच्या नादामध्ये गफील राहताना पाहायला मिळाले.
नशिबाची साथ मिळाली आहे आणि यस बॅटर आउट परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं आणि यस परतावं लागेल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. चाणाक्ष निधीनं हुशारीनं फेकला गेलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. येस ऑन स्क्रीनला आपण पाहताय आमचे संपूर्ण आयोजक आणि मान्यवर जरूर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरिता आणि अजूनही अगदी इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेविषयी असलेलं अत्यंत प्रेम तेही इथून मात्र दर्शवत आहेत आणि षटक षटक संपुष्टात येण्याकरिता अजून एक चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी आहे. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही ताकदवान संघ एकमेकांच्या विपक्षात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 6 अंकावर अजूनही स्थिर स्थावर होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. कुलदीप बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मुजीब षटकात येईल पुढचा चेंडू. ओहो यावेळेस आल्या आल्या भिरकावून दिला गेलाय. पाठवलं गेलंय चेंडूला कुठे तर थेट सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतो इथून मात्र दमदार चौकार. 4 षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. खरं तर 40 धावसंख्येचं आव्हान येणाऱ्या 4 षटकांमध्ये पार करायचं होतं आणि 10-10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळत होती आणि तसंच काहीचं चित्र षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूचा विचार केला तर सिंगलनं सुरुवात केली गेली होती. तदनंतर निर्धाव क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून एक चौकार पाहायला मिळाला आणि तदनंतर वायचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. विरत स्टप घेऊन जाणारा हा चेंडू खरं तर आपल्याला पाहायला मिळाला होता. पण त्याच्यानंतर अभि मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अभि नाही तो कभी नाही कदाचित अभिनं म्हटलं असावं आणि आल्या आल्या सुरुवात चौकारानं करताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 10 या अंकावर. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शेष आणि विजयाकरिता 30 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. 18 चेंडू 30 धावा आणि 18 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता फिरोजला इथून मात्र आणले गेले अनुभव संपूर्ण खेळाडू. खरं तर अक्षय सर सुद्धा अगदी त्यांचा उल्लेख सातत्यानं करतात. खूप सारा अनुभव आता मात्र पणाला लावावं लागेल आणि गोलंदाजी इथून मात्र हाताळावी लागेल. गोलंदाज तयार. अपील तर केले गेलं पण पंचांनी चेक करण्याची मागणी इथून मात्र केली गेली. पाहूयात आपण काय आहे पण प्रयत्न खूप सारे चांगले पाहायला मिळाले. बॅटर आउट परतावं लागेल धावबाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण इथून मात्र जरूर पाहू शकताय किंचितचा फरक इथून मात्र जरूर पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकाच्या क्रीडा कौशल्याला दाद द्यावी लागेल. अगदी क्विकली ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. दर्शन महत्त्वाचा गडी हाही इथून मात्र आता मात्र तंबूच्या आश्रयाला. दर्या सारंग संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गौरव 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळालं होतं. आक्रमण केलं गेलं होतं तिथे मात्र ओहो मुजीब आपल्याला पाहायला मिळाला होता. जीवाच्या आकांतानं क्षेत्ररक्षण प्रयत्नाला यश आलं नाहीये पण तरीही लाजवाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकांची उडालेली तारांबळ लक्षात घेता इथे मात्र धावा पूर्ण केल्या गेल्या 2. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय गौरवच्या बॅटमधून हा चेंडू निघाला होता.
मुजीबचे ते परिश्रम आपल्याला पाहायला मिळाले. खूप सारे डीप हा चेंडू खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण साईड कॅमेऱ्याच्या मार्फतही त्या अँगलनी आपण जरूर पाहू शकताय. चांगले प्रयत्न होते पण त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकांची तारांबळ आणि त्याचा फायदा. 2 धावा पाहायला मिळाल्या षटकातील. क्षमस्व 3 धावा. थोडंसं लेखाजोखामध्ये चुकी होताना पाहायला मिळाली. 3 धावा सध्या तरी पाहायला मिळाल्या होत्या आणि आता मात्र सिंगल. 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 16. गोलंदाज सय्यार. हो, पुढचा बॉल बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न हुशारीनं आणि चाणक्य नीतीने फेकी केली गेलेल्या चेंडूची सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. बोटांमधली जादू फिरोजने यावेळेस दर्शवली गेल्या. धावसंख्या 16. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज फिरोज षटकातील. हो, पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टॉप. रेड सिग्नल. षटक संपलंय. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र 16. यस, 12 चेंडू आणि आता मात्र 24 या धावसंख्येची आवश्यकता. वेळ अधिकचा खर्च करू नका. चला, अगदी शेवटची 5 मिनिटं शेष आहेत टीम DCC संघाकडे. त्यामुळे विनंती करतो की या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 3रं षटक हाताळणं बंधनकारक राहील. आता मात्र 12 चेंडू आणि 24 या धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा, 24 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची गरज इथून मात्र भासते. 12-2-24. सुफियानला आपण पाहत आहे. निर्णायक षटक 20-20 असताना 19वं षटक आणि 50-50 असताना 49वं षटक ज्या पद्धतीनं महत्त्वाचं आहे. आता मात्र 4 षटकांचं जर काय सत्र आहे तर 3रं षटक तितकंच महत्त्वाचं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 12 चेंडू आणि 24 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल सुफियानच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं गेलं होतं. फटका फसलाय. किंचितची ताकद कमी. मुजीबच्या हातामध्ये चेंडू. फटका बसलाय आणि परतावा लागेल झेलबाजच्या स्वरूपात. बॅटर आउट. गौरव तंबूच्या आश्रयाला. क्या बात आहे. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. फटका खूप सारा चांगला होता. थोडीशी ताकद कमी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. किंवा मग फटका चॉईस करण्याची जागा होती ती कदाचित इथून मात्र चुकली गेली असावी. त्या अनुषंगाने इथून मात्र झेल कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर आऊट. परतावा लागलं इथून मात्र गौरवला तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज सय्यार सुफियान. क्या बात आहे. पुन्हा एकदा इथे मात्र तंबा दर्शवतात. डॉट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. सुफियान. मी म्हटलं ना की निर्णायक षटक आहे आणि या निर्णायक षटकामध्ये निर्णायक गोलंदाजी हाताळणं खूप सारी इथून मात्र गरजेची आहे. 10 चेंडू आणि आता मात्र 24 या धावसंख्येची आवश्यकता. तब्बल दोन्ही चेंडूंवर थांबा दर्शवणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते. गोलंदाज सुफियान. पुढचा बॉल आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं घेऊन चाललाय चेंडू. कुठे? वन ब्राउस क्लिअर करून सीमा रेषा पलीकडे दमदार चौकार. झव्वार चषक चौकार 4. सामन्याच्या विजयाचं तराजूचं पारडं अजूनही कोणाच्या बाजूने झुकलं नाहीये. बरोबर परिस्थितीमध्ये अजूनही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 या अंकावर धावफलक सध्या तरी या चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. 9 चेंडू आणि आता मात्र 20. 9 चेंडू 20 धावा. 20 धावा आणि 9 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुफियान पुन्हा एकदा सजोईल. पुढचाही बॉल हाही हवेमध्ये
टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फटका फसलाय, परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात. बॅक 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 टू द पवेलियन. अक्षय तंबूच्या आश्रयाला. कैफच्या हातामध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय बात आहे. DCCचा फॅन क्लब इथे मात्र खऱ्या अर्थानं पोहोचलाय आणि खूप सारी रात्र झाली आणि तरीही DCCचा संपूर्ण फॅन क्लब इथे मात्र त्याच ताकदीनं आणि त्याच जोशानं मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर खरं तर पाहायला मिळतोय. बॅटर आऊट, परतावा लागलं तंबूच्या आश्रयाला. आता मात्र समीकरण चेंज होईल. शेवटचे अंतिम 8 चेंडू असतील आणि विजयाकरिता आता मात्र 20 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. नवीन फलंदाज पेशानं खरं तर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत आणि या स्पर्धेकरिता जे सजावट केली गेली आहे त्याचे स्पॉन्सर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र नमी गंभीर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नमित अंबीर आहे. 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता असताना आता मात्र धाडले गेलंय. गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल अगदी दिशा दर्शवून किंवा सेट होण्याकरिता हा फटका कन्वर्ट केला गेला असावा, पण आता मात्र तेवढा वेळ राहिला नाही आहे, तेवढे चेंडू शिल्लक राहिलेले नाही आहेत. अटॅक करणं हा शेवटचा पर्याय आता मात्र टीम दर्या सारंग संघाच्या समोर उभा राहिलाय. सिंगल मिळतीये धावसंख्या सिंगलच्या बढतीनं आता मात्र 21, 7 चेंडू आणि आता मात्र 19 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. 7 चेंडू 19 धावा, 19 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण. गोलंदाज सय्यार. हो, पुढचाही बॉल निर्धाव आणि षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 21. विजयाकरिता शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि 19 या धावसंख्येची आवश्यकता. 3 मोठे फटके कुठेतरी कन्वर्ट करावे लागतील. चला, परफेक्ट 15 मिनिटांमध्ये आपण हे 3 षटक संपवलेत. 6 चेंडू आणि 19. 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 या अंकावर धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत असताना शेवटचे अंतिम 6 चेंडू आहेत आणि 19 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. शेवटचे अंतिम 6 जे अस्त्र आहेत, ब्रह्मास्त्र आहेत, त्या हाताळण्याकरिता मात्र कोणाला आमंत्रित केलं जाईल तर टीम DCC संघाकडून आता मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर सैफला आपण इथून मात्र पाहतात. नावामध्ये सेफ आहे. सेफली गोलंदाजी सैफला इथून मात्र हाताळावी लागेल. अंतिम षटक 6 चेंडू आणि 19. काहीही घडू शकतं. 3 मोठे फटके सामन्याचं चित्र पालटवू शकतात किंवा 3 डॉट चेंडू. नमित करिता हा चेंडू होता. बॅटची कडा घेतली गेली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारा हा चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नमित तंबूच्या आश्रयाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण इथून मात्र पाहू शकताय. हो, थोडीशी उंची धारण केली गेली आणि बॅटची कडा घेतली गेली. तिथे मात्र सुफियान आपल्याला पाहायला मिळालं होतं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. साईड मिरर, कारण 3रं षटक खरं तर सुफियाननं निर्णायक हाताळलं आणि सैफला आणल्यानंतर आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सुफियान जाऊन पोहोचलाय. कदाचित एक वेगळी रणनीती, एक वेगळं गेम प्लॅनिंग असावं, कारण यष्टीरक्षक साईड मिरर गोलंदाजाचा आरसा म्हणून सातत्यानं काम करत असतो आणि कदाचित आता मात्र सुफियानला आधीचं षटक हाताळण्याचा अनुभव असल्या कारणामुळं आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सैफला कुठल्या क्षणी कुठला चेंडू हाताळावा याचं गायडन्स जरूर इथून मात्र करत असावा. 5 चेंडू आणि 19 या धावसंख्येची आवश्यकता. किसन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यार. ओहो, यावेळेस आल्याला समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका उडवला गेला आणि पाठवलं गेलाय. ओहो हो, तिथे मात्र घडलं तरी काय. प्रेक्षक राजा, आधी तर पंचही सेफ नव्हते, आता प्रेक्षक राजाही सेफ नाहीये, कारण ज्या वेगानं खरं तर इथून मात्र मुजीब निघाला होता ना, थांबायचं नाव घेत नाहीये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. अरे देवा, मुजीब ऑलिम्पिकमध्ये जरूर तुझी निवड होईल लांब उडीकरिता, आणि त्या पद्धतीचं अगदी चित्रही आपल्याला पाहायला मिळालं. प्रेक्षक राजा आमचा सेफ आहे ना, तिथला प्रेक्षक राजा सेफ आहे ना, ते महत्त्वाचं आहे, कारण यस सेफ आहेत. 2-3 गोष्टी खरं तर साईल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाल्या.
फनी क्रिकेट थोडंसं जरूर आपल्याला पाहायला मिळालं. चला 4 चेंडू आणि 15 या धावसंख्येची आवश्यकता. ओहो पुढचा बॉल भिरकावून दिला गेलाय, पाठवला गेलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे, सीमारेषा पार. दमदार षटकार, कमबॅक करणारा फटका, षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण किसनच्या मार्फत इथून मात्र पाहिलाय. कदाचित या मॅचला, या सामन्याला, या कलाटणी देणारा हा फटका आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये 31. विजयाकरिता शेवटच्या अंतिम 3 चेंडू आणि 9 या धावसंख्येची आवश्यकता. एखादा मोठा फटका, अजून एक जर का मोठा फटका आला तर मग सामना खूप सारा जवळ करताना पाहायला मिळेल. टीम दरिया सारंग शेवटच्या अंतिम 3 चेंडू आणि आता मात्र 9 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल हाही उडवला गेलाय. आता मात्र फटका फसण्याची शक्यता. चेंडू खाली. ओहो क्षेत्ररक्षक पोहोचलाय. कुठेतरी मात्र आव्हान जवळ केलेला जो फटका आपल्याला पाहायला मिळतं ज्या बॅटरच्या माध्यमातून, तोच फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला. किसनला मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. मिस टायमिंग स्ट्रोक आणि झेलबादच्या स्वरूपात चेंडू खाली. फिरोज आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले. तलवार पुरानी आहे पर धार वही आहे आणि तेच धारदार क्षेत्ररक्षण खरं तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही आहे 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. पुढच्या चेंडूवर षटकार आला तर आणि तदनंतर 3 धावा पळून पूर्ण केल्या तर वसुरीकर चषक वडानगरीमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. तेव्हाही 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता असताना 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या होत्या. काही घडू शकतं बघूयात. आता मात्र शेवटच्या अंतिम 2 चेंडू आणि आता मात्र 9 या धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश. हा चेंडू महत्वाचा आहे, हा चेंडू निर्णायक आहे. गोलंदाज तयार. ओहो हो मिस करतायत आणि आता मात्र शेवटचा अंतिम 1 चेंडू आणि 9 अतिरिक्त आला आणि त्यावर षटकार ठोकला तर एक चेंडू 9 धावा. 9 धावा आणि 1 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अतिरिक्त आला आणि षटकार आला तर जर आणि तरची उत्तर येणारा पुढचा चेंडू इथून मात्र दर्शवेल. चला मुजीब घाई करा थोडी. विनंती करतोय की आपण थोडंसं घाई करा. गोलंदाज तयार. आधी आला असता तर फायदा झाला असता. 3 धावेनं सामना विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतो. टीम DCC जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जाईल. पण त्याच्या आधी आम्ही विनंती करतोय टीम DCC टॉस करण्याकरिता यायचं आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मोर्चा आपण यायचं टॉस करण्याकरिता. चला त्वरित या. मोर्चा टीम कॅप्टन धावत धावत, DCC टीम कॅप्टन धावत यायचंय.